हॅलो, नमस्ते मैत्रिणींनो. मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये दोरी पाइपिंग इनविजिबल टाईप कशी लावायची ते पण कमी वेळेमध्ये हे दाखवणार आहे. अगदी तुम्ही नवीन असाल ना तरीसुद्धा या पद्धतीने दोरी पाइपिंग खूप छान फिनिशिंगमध्ये करू शकाल. तर ही पाइपिंग बनवण्यासाठी इथे मी कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्या 1.5 इंच रुंदीच्या क्रॉस पट्ट्या कटिंग केलेल्या आहेत, ज्या आपण साधा गोट करण्यासाठी करतो ना, सेम त्याच प्रकारे फक्त 1.5 इंच साईज ठेवलेली आहे मी त्याची रुंदीला. आणि बघा, छोटा असल्यामुळे आपल्याला जॉईंट तर द्यावाच लागतो. तर या प्रकारे जॉईंट दिला तर एकदम परफेक्ट बसतो. बघा, एक आडवी ठेवायची, त्याच्यावर एक उभी ठेवायची पट्टी आणि क्रॉसमध्ये अशी त्याला शिलाई देऊन घ्यायची. जसं मी दाखवले त्या प्रकारे तुम्ही करू शकता. ठीक आहे, जेवढी पाहिजे तेवढ्या साईजची अगोदर दोरी बनवून घ्यायची आपल्याला, कमी नाही पडली पाहिजे, पूर्ण गळ्याला ती कव्हर व्हायला हवे. या प्रकारे तुम्ही पट्ट्या जॉईंट करून बनवून घ्या. ते झाल्याच्या नंतर हा जो दोरा आहे, धागा आहे, हा फक्त पायपिंगसाठी मिळतो आपल्याला टेलर शॉपमध्ये. याची साईज लहान मोठी असते, तुम्हाला लहान पाहिजे तर लहान भेटतो, जाड हवा असेल तर जाड पण भेटतो. तर जो पाहिजे तो तुम्ही ते घेऊन काय करायचे, या पट्टीच्या मध्ये ठेवायचे आणि शिलाई द्यायचे. आता तुम्हाला दिसत असेल मी ही पाइपिंग बनवण्यासाठी सिंगल दाब वापरते. तर सिंगल दाब असला तर परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपलं हे दोरी आहे ना आतमध्ये गुंतली जाते. तर बघा, पूर्ण पट्टीमध्ये ठेवून एकदम कडेने त्याला शिलाई द्यावी लागते, लूज नाही राहिलं पाहिजे. आणि नंतर खेचून त्याला जेवढं त्याचं साईज होते तेवढं ते करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला गोल गळ्यावरती पाइपिंग बनवायचं आहे. तर मी अस्तरवरती याचा गोल गळा कट करून घेते. तुम्ही कुठल्या पण आकाराच्या गळ्यामध्ये हे पाइपिंग बनवू शकता. ज्यांना ज्यांना अजिबात पाइपिंग करायला येत नाही ना कपड्याची सुद्धा, ते डायरेक्ट दोरी पाइपिंग करायला शिकतील. एवढ्या सोप्या प्रकारे मी सांगितलेलं आहे. फक्त सिंगल दाब वापरा त्याच्यासाठी. आणि बघा, आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन असतं इथं, पाइपिंग असू द्यात कपड्याचं, किंवा पट्टी गोट करायचं असू द्यात, किंवा गळा पलटी करायचं असू द्यात, फक्त आपल्याला 1/2 इंच गळ्याच्या साईडने मार्जिन भेटत असतं. तर बघा, इथे संपूर्ण गळ्यावरती मी 1/2 इंचाचं असं टिक मार्क करून घेतलेलं आहे. आणि आता हे सगळे टिक मार्क आहेत तर मी जोडून घेते. बघा, ही आहे आपली गाईडलाईन. याच्या साईडनेच आपल्याला पाइपिंग बसवायचं आहे. डायरेक्ट जर आपण पाइपिंग बसवायला गेलो तर ती एकसारखं मार्जिन आपल्याकडून राहत नाही, ते कमी जास्त होतं आणि त्याच्यामुळे गळ्याचा शेपसुद्धा बिघडतो. तर काय करायचं, असं मार्किंग करून घ्यायचं. आता या मार्किंगच्या साईडने आपल्याला हे पाइपिंग ठेवायचं आहे. बघा, जे मार्किंग आहे ना त्या मार्किंगला बरोबर चिटकून आपल्याला जे बनलेलं पाइपिंग आहे ते ठेवत संपूर्ण गळ्यावरती त्याच्या आकाराप्रमाणे शिलाई देऊन घ्यायचं आहे. अगदी किनारीला दोरीच्या शिलाई द्यायची. दोरीवरती शिलाई नाही गेली पाहिजे किंवा जास्त अलीकडे पण नाही आली पाहिजे. व्यवस्थित परफेक्ट फिनिशिंगमध्ये तुम्हाला हे काम करायचं आहे. तर बघा, मी किती थोडं थोडं अंतर पकडते आणि तेवढी शिलाई करते. तुम्ही पण याच प्रकारे करा. खूप लांब सडक असं त्याला पकडू नका, नाहीतर मग शिलाई व्यवस्थित होणार नाही. तर आपलं एवढं काम झालेलं आहे. आता आपला जो मेन कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो घ्यायचा आहे आणि तो याच्यावर ठेवायचा आहे. कसं ठेवलंय बघा, मी सरळ बाजूकडे अस्तर ठेवलेला आहे. मेन कपडा आहे तो सरळ आहे आणि त्याच्यावरती हे अशा प्रकारे मी अस्तर ठेवलेलं आहे. पाइपिंग झालेलं आहे ते मध्ये आहे. पाइपिंग जे आहे ते मध्ये आहे, ठीक आहे. त्याच्यावर अस्तर आहे आणि सगळ्यात पहिलं आहे ते आपला मेन कपडा आहे. हे कसं ठेवलं हे जरासं समजून घ्या आणि मग पाइपिंग लावायला घ्या. ठीक आहे, संपूर्ण गळ्यावरती पुन्हा एकदा सेम तशीच शिलाई द्यायची आहे. बघा, एकदम पाइपिंगच्या साईडने खूप छान फिनिशिंगमध्ये हे पाइपिंग बनलं जातं. फक्त थोडी प्रॅक्टिस करावी लागते याच्यासाठी. या प्रकारे शिलाई देऊन घ्या आणि मग आपल्याला मेन काम करायचं आहे ते म्हणजे कटिंगचं. आता आतून गळा आपण याचा कट करणार आहे. सगळ्यात अगोदर ज्या मी त्याला पिना लावलेल्या होत्या त्या काढून घेतल्या आणि आता याचा गळ्याचा आकार कट करते. कट केल्यानंतर पूर्ण गळ्यावरती कट द्यायचे आहेत. कट दिले तरच हे व्यवस्थित पलटी होईल फिनिशिंगमध्ये, नाहीतर नाही होणार आहे. तर कट देऊन घ्या. कट देताना शिलाई तुमची कट होणार नाही याची पण काळजी घ्या, ठीक आहे. यानंतर आपल्याला आता पूर्ण चेक करायचं आहे पाइपिंग व्यवस्थित त्याला बसलेला आहे का, का कुठे खूप जास्त कपडा बाहेर आलेला आहे त्याचं चेक करायचं. असेल बाहेर आलेला तर पुन्हा एकदा फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आतून, आणि नसेल तर ठीक आहे, मग अशी तुम्ही अस्तरच्या बाजूकडे एक दाब शिलाई द्या. दाब शिलाई देताना जे काही आतलं मार्जिन आहे ते पूर्ण अस्तरच्या बाजूकडे तुम्हाला ठेवायचं आहे आणि वरून शिलाई द्यायची आहे, जसं मी दाखवतं आहे त्या प्रकारे. बघा, एकदम छान फिनिशिंगमध्ये आपल्याला शिलाई द्यायची. आता संपूर्ण बॅक बनवण्यासाठी मी सिंगल दाबच यूज केला, पण तुम्ही डबल वापरला तरी चालतो, कारण फक्त पाइपिंगच्या कामासाठीच इथं दाब लागतो सिंगल आपल्याला.
इतर शिलाईसाठी नाही लागत. पण याला मी कमरेला सुद्धा तुम्हाला पायपिंग कसं लावायचं आहे हे दाखवणार आहे. तर बघा, पूर्ण गळ्यावरती आता दाब शिलाई देऊन झाली. आता अस्तर आतल्या बाजूकडे टाकलेलं आहे मी आणि या गळ्याच्या साईडने 1/2 इंचाचं अंतर ठेवून मी ही शिलाई देऊन घेते. आता हे मी कायमची ठेवणार आहे, काढणार नाही, कारण हे जे डिझाईन आहे ना ते छान दिसतं. गळ्याच्या साईडने 1/2 इंचाचं अंतर सोडून आपण गोल शिलाई घेतली तर ते छान दिसतं. पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही द्या, नसेल आवडत तर नाही दिलं तरी चालेल. सिंपल त्याला प्रेस करून फिनिशिंग करून ठेवा. बघा, अशा प्रकारे झालेलं आहे माझं गळ्याचं पायपिंग जॉईंट करून परफेक्ट फिनिशिंगमध्ये, आतून बाहेरून दोन्ही बाजूकडे. पण आता आपल्याला इथं संपूर्ण अस्तरला शिलाई द्यायची आहे. एक्स्ट्राचा याचा कपडा कटिंग करून काढायचा आहे आणि सेम याच प्रकारे तुम्हाला कमरेवरती पण इनविजिबल टाईप कशी पायपिंग लावायची हे पण दाखवते. म्हणजे तुम्ही याच प्रकारे कुठल्याही पॅटर्नसाठी अशी पायपिंग तयार करू शकाल. सगळ्यात अगोदर मी याचे टक्स घेते. टक्ससाठी मी सेंटर काढला कमरेचा, सेंटरपर्यंत साईड पार्ट मी फोल्ड केला. 1/2 इंच रुंदी, 4 ते 4.5 इंच आपण रुंदी याची उंची जी आहे ना ठेवू शकतो. फक्त टक्स आपला तिरका शिलाई नाही झाला पाहिजे, याच्याकडे लक्ष ठेवा. एकदम सरळ रेषेमध्ये कपडा फोल्ड केलेला असावा. सेम याच प्रकारे मी दुसऱ्या बाजूकडे पण शिलाई देऊन घेत आहे टक्स झाल्यानंतर मग आपण याला पायपिंग बसवून पट्टी लावणार आहे कमरेची. आजचं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. माझी ही पद्धत कशी वाटली ते पण सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, मी खालचा भाग जर क्रॉस असं दिसत असेल ना तर याला मी कट करून घेते. सरळ रेषेमध्ये 1/2 इंच क्रॉस कटिंग करते कमरेच्या बाजूकडे. आणि आता ते काम झालेलं आहे. तर 1/2 इंचावरती खालच्या बाजूकडून मार्किंग करते, कारण हे 1/2 इंच आहे ना, ही आपली आहे गाईडलाईन, कारण याच्यावरतीच हे पायपिंग बसेल. ठीक आहे, जिथं 1/2 इंच मार्किंग केलं तिथंपर्यंतच पायपिंग बसेल. आता पायपिंग जी बाजू आहे ना ती वरच्या बाजूकडे ठेवली आहे मी आणि आता याच्या साईडने एक शिलाई देऊन घेते. बघा, या प्रकारे ठेवायचे. पायपिंग वरच्या बाजूकडे पायपिंग असेल आणि खाली त्याचा कट केलेला कपडा असेल, जेणेकरून वरून आता याला पट्टी बसवली का तर ती जे काही मार्जिन आहे ना ते पूर्णपणे आत जातं, बाहेरून काही दिसत नाही. तर इथं मी देऊन घेतलेली आहे ही शिलाई. त्याच्यानंतर आता कमरेची पट्टी लावायची आहे. तर मी फोल्ड पट्टी घेतलेली आहे 1.5 इंच रुंदीमध्ये आणि इथं याच्यावरती पुन्हा ठेवली आणि शिलाई देऊन घेते. बघा, हे पण आता शिलाई देते ते पायपिंगच्या कडेनंच द्यायचं आहे, अजिबात गॅप ठेवायचा नाही, अगदी खेटून द्यायचं आहे शिलाई. बघा, इथं हे जे पायपिंग आहे ना त्याला परफेक्ट असं, नाहीतर मग गॅप दिसणार दोन्हीमध्ये. एकदम कट टू कट जॉईंट झालं पाहिजे. एका शिलाईमध्ये नाही झालं तर दुसरी शिलाई द्या, तिसरी द्या, काढायची गरज लागत नाही, पण शिलाई व्यवस्थित देऊन घ्या. त्यानंतर आता दाब शिलाई देऊन घ्यायची असते आपल्याला. इथं बघा, मी एक फिनिशिंग चांगलं यावं म्हणून पुन्हा एकदा एक शिलाई देऊन घेते. बाहेरच्या बाजूकडे पट्टी केली आणि याच्यावरती एक दाब शिलाई देऊन घेतली. ठीक आहे, यानंतर आपल्याला आता पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथं तुम्हाला दिसत असेल पायपिंग पूर्णपणे बाहेरच्या बाजूकडे आलेला आहे आणि एकदम सुंदर दिसते. ते कॉन्ट्रास्ट असल्यामुळे तुम्ही कुठल्याही ब्लाऊजला, कुठल्याही गळ्याला, कुठल्याही साईजच्या ब्लाऊजसाठी हे अशा प्रकारे पायपिंग करून देऊ शकता. अतिशय सुंदर दिसतं हे पायपिंग. सगळ्यांनाच करता येत नाही, कारण याला लागते खूप सारी प्रॅक्टिससाठी तुम्हाला हे काम तर करावंच लागणार आहे. तर तुम्ही करायला घ्या. ठीक आहे, आणि सगळ्यांना दोरी पायपिंग एकदम छान परफेक्ट फिनिशिंगमध्ये जमणार हे पण मी सांगते. या प्रकारे इथं झालेलं आहे आपलं पायपिंग कमरेला, गळ्याला. असंच तुम्ही बाहीला सुद्धा करू शकता. आणि मध्यभागी असा मी एक पॅच ठेवला, जेणेकरून याचा गळा जो आहे तो छान दिसावा. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ऑनलाईन क्लास जर जॉईन करायचे असतील माझे ड्रेसचं, ब्लाऊजचं, तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथून तुम्ही क्लास परचेस करू शकता. किंवा येत नसेल तर डायरेक्ट मला जरी कॉन्टॅक्ट केलं तरी चालतं, कारण मी ॲडमिशन करून देत असते. ठीक आहे, अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी ड्रेस, ब्लाऊज दोन्ही शिकवते लाईव्ह क्लासमध्ये. तर जॉईन करायचं असेल तर व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवरती व्हॉट्सॲपचा मी नंबर दिलेला आहे. ठीक आहे, चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तो